नमस्कार, मी अंजली. स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून. सगळे मस्त असतील, स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना. तर माझी चालली मस्तपैकी तयारी करते मी, म्हणजे टिपटॉप. आपण घरी असो किंवा बाहेर जाऊ तर टिपटॉप राहणं म्हणजे साधं आणि सिंपल पद्धतीने कसं राहायचं. म्हणजे मी नेहमी अशाच प्रकारे राहते. केस विंचरणं, पावडर वगैरे नाही लावत, पण सनस्क्रीन मात्र लावते. सनस्क्रीन लावून झालं की त्याच्यानंतर मग टिका लावते. पहिले मी कुंकू लावायची ओलं करून असं. त्याच्यानंतर मग मिस्टर अशी ओलं कुंकाची जी डबी मिळते ना, मी दाखवले होते एका व्हिडिओमध्ये, तसं लावते. कधी कधी मी रोज वॉटर पण लावते. आणि रोज वॉटर लावलं तरी सनस्क्रीन मात्र असतंच. कारण कसं तुम्हाला खूप वेळा सांगितलं की गॅसच्या समोर बसावं लागतं. त्याच्यामुळे कसं तो आपल्याला म्हणजे आपण स्वतःची काळजी स्वतः नाही घेतली तर दुसरं कोणी घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी हे आता हे नवीन आणलं आहे मी. आणि त्याच्या अगोदर हे वापरायचे, हे मिस्टर घेऊन आले होते. थोडा 10 रुपयाचा फरक आहे. ती छोटी पहिलीवाली होती ती 250 रुपये आणि ही 10 रुपये वाटतं कमी असं काहीतरी आहे. तर ही आता आणले. तर ही हाताला पण लावते आणि चेहऱ्याला पण लावते, मानेला पण लावते. मस्तपैकी आपल्याला स्वतःला आपण प्रोटेक्ट करायचं अशा पद्धतीने. म्हणजे जसं आपण कोणती क्रीम लावतो ना तसं मी लावून घेते. पहिल्यांदा लहानपणी जर फेअर अँड लवली तर ती म्हणजे असं कशी टिपके टिपके लावायची आणि 5 रुपयाला मिळायची बघा. आता मिळते की नाही माहिती नाही, पण ते 5 रुपयाचे आणायचे. असं एक म्हणजे कसं ते वय एक असतं ना, ते ही क्रीम लाव ती क्रीम लाव. पण खरं ते चुकीचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्या ह्याच्यातून. कारण तो एक वय असतं की तेव्हा क्रीम वगैरेचा वापर शक्यतो टाळायलाच पाहिजे. आणि ब्लीच वगैरे, ब्लीच तर मी कधी केलंच नाही, पण फेशियल वगैरे केलं असेल 1-2दा असं. आणि जास्तीत जास्त काय केलं तर आयब्रो, बस. बाकी असं काहीच नाही. आणि आता दुकानात जावं लागतं तर म्हणजे कसं आयब्रो वगैरे करते, नाही तर वर्षभर करतच नाही. डायरेक्ट आता मी पुण्याला गेली होती तेव्हा केलं होतं, त्याच्यानंतर मग आत्ता केलं होतं मी. तर एक दिवशी पार्लरमध्ये, मस्त पार्लर पण खूप छान आहे, दाखवेन मी तुम्हाला. एक दिवशी शूट करेन तिथे मी. आणि असं टाईम मिळायला पाहिजे, पण आता खूप बिझी रुटीन चालू आहे सध्या तरी माझं. तर असं आहे. आणि आज मी तुमच्याशी शेअर करते मस्तपैकी भेंडीची भाजी. बघा तुम्हाला आवडते का, आंबट अशी. आणि एकदा म्हणजे खाल्लीत की मग तुम्हाला असं म्हणजे कसं सारखं आपण हळदीतली खाऊन पण कंटाळा येतो ना. तर अशी थंडीतून आमच्या घरी केली जाणारी भेंडीची भाजी कशी येते तुम्हाला मी दाखवते. चला, तर हे पहिलं माझं मेकअपचं संपू द्या. ते बनवलं आहे मी दालचिनीचा चहा, मस्तपैकी गरम गरम होता थंडीतून. आणि आज थंडी पण खूप आहे. इथे तवे घासून ठेवलेत. भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी भेंडी पहिली कापून घेतलेली आहेत आणि जाडसर अशी कापून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला जसे लागतील तसे कांदे आपण किती पण ॲड करू शकतो. म्हणजे जास्त नाही घ्यायचे, 4-5 कांदे घ्यायचे मीडियम साईजचे. त्याच्यानंतर मी ज्या आपण उन्हाळ्यामध्ये मिरच्या भरतो तर त्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही साध्या मिरच्या पण घेऊ शकता. त्याच्यानंतर टोमॅटो लागणार आहेत आपल्याला 2, ते पण एका टोमॅटोचे 4 तुकडे करायचे आहेत असे उभे चिरून. त्याच्यानंतर मग आपल्याला मोहरी वगैरे ॲड करायची असलं ती करू शकतो, नाही तर साधी कांद्यावरच आणि टोमॅटोवर बनवायची आपल्याला. त्याच्यानंतर कांदा, लसूण मसाला,
हळद पावडर पाहिजे तर तुम्ही गरम मसाला वगैरे ॲड करू शकता, पण कांदा लसूण मसाला असला की मग त्याच्यामध्ये कोणताही मसाला नाही ॲड केला तरी चालतोय. त्याच्यानंतर हे सगळं चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग भेंडी जी आपण कापून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये ॲड करून चांगली मिक्स करून शिजवून घ्यायची आहे. चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि त्याच्यावरतून आपल्याला सफेद तीळ टाकायचे आहेत. सफेद तीळचे खूप फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. तर सफेद तीळ आता थंडीतून तर वापरतच जाशे, नाहीतर काय वाटण वगैरे केलं ना की वाटणामध्ये सफेद तीळ आपण कसं ॲड करतोच. आणि मटणाचं कालवण जेव्हा आपण बनतो चिकन किंवा मटण त्याच्यामध्ये आवर्जून 1 चमचा जास्त सफेद तीळ ॲड करायचे मसाल्यामध्ये. खूप छान टेस्ट येते त्याला. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. ही भेंडीची भाजी साधी सिंपल आंबट अशी आणि थंडीमध्ये बेस्ट अशी मस्त चटपटीत आणि तिखट अशी भाजी छान लागते. जरा बरं वाटतं खायला. बघा ट्राय करून तुम्ही. म्हणजे 2 in 1 भाजी बोलू शकता तुम्ही याला. एक तर टोमॅटोची चटणी पण बनवू शकता त्याची तुम्ही आणि एक म्हणजे भेंडी मिक्स करून त्याच्यामध्ये मस्तपैकी भाजी पण होते आंबट आणि भेंडी आपली चवीची. 2 प्रकारच्या भाज्या होत्या त्याच्यामध्ये. तर तुमच्याकडे ऑप्शन आहेत. त्याच्यावर वरती कोथिंबीर पण ॲड करू शकता, कढीपत्ता पण ॲड करू शकता. तर चला, ही भाजी आवडली तर नक्की तुम्ही बनवून पहा मात्र.